तर मस्त मोकळा सुटसुटीत आणि चमचमीत असा पनीर पुलाव तयार झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा जेवणामध्ये काहीतरी एकच बनवायचा असेल तर हा पौष्टिक पनीर पुलाव एकदा नक्की करून बघा, झटपट असा तयार होतो। तर पनीर पुलाव करण्यासाठी इथं मी 1.5 वाटी बिर्याणीचा लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता। तांदूळ आता 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि 20 मिनिटासाठी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू। पुलावसाठी पनीर आहे ते सोनेरी रंगावरती तेलावर थोडंसं मी भाजून घेणार आहे। तुम्ही हवं तर तेलामध्ये फ्रायसुद्धा करू शकता। तर तव्यावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेलावरती साधारण 200 ग्रॅमचं पनीर आहे। तर हे पनीर आता तव्यावरती ठेवून मीडियम गॅस करून चांगलं एका साईडनं आता भाजून घेऊ। तर थोड्या वेळानंतर मस्त असं एका साईडनं पनीर सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आता हे पनीर आपण चांगलं सोनेरी रंगावरती भाजून घेऊ। असं केल्यामुळे पनीर मस्त मऊसर असं राहतं, चिवट होत नाही। थोड्याशा तेलामध्ये सुद्धा चांगलं भाजलं जातं। पनीर दोन्ही साईडनं भाजल्यानंतर पनीरचे मी चौकोनी असे तुकडे केलेले आहेत किंवा चिरून घेतलेलं आहे चौकोनी असं। कुकरमध्ये पुलाव करण्यासाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं, 2 हिरवी वेलची, अर्ध चक्री फूल, 2 ते 3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्राची पानं घेतलेली आहेत। हे थोडंसं आता चांगलं परतून घेऊ तेलामध्ये। जास्त परतायचं नाही, नाहीतर करपतात खडे मसाले। खडे मसाले थोडे परतून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ। कांदा मी चांगला मऊसर होईतोपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालू। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा आता चांगला मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ। टोमॅटो चांगला मऊसर परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घालू। साधारण 2 चमचे होईल इतपत ही पेस्ट आहे। आता ही पेस्ट आपण चांगली कांदा टोमॅटोसोबत परतून घेऊ। आलं लसूणचा कच्चा वास जाईतोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर आता यामध्ये 1.5 चमचा बिर्याणी मसाला घालू। इथं मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे। मस्त खड्या मसाल्यांची चव येते। 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मसाले आता थोडेसे परतून घेऊ। मसाले परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालू। तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे। आता मसाल्यांसोबत तांदूळ चांगला परतून घेऊ, म्हणजे भात मस्त मोकळा सुटसुटीत होतो। तांदूळ चांगला परतून घेतलेला आहे। यामध्ये आता गरम पाणी घालू। तर 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, त्याच्या दुप्पट 3 वाटी मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे। जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो। त्याचबरोबर पनीरचे तुकडे घातलेले आहेत। 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। साजूक तूप नक्की घाला, मस्त अशी चव येते पुलावला। हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत असा पनीर पुलाव तयार झालेला आहे। चमच्याने आता मिक्स करून घेऊ। मस्त मोकळा सुटसुटीत असा हा पनीर पुलाव रायत्यासोबत खायला एक नंबर असा लागतो। मुलांच्या टिफिनमध्ये किंवा जेवणामध्ये काहीतरी पौष्टिक बनवायचं असेल तर ही पनीर पुलावची रेसिपी एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।